हरिओम. अध्याय 6. ओवी क्रमांक 307 ते 318. पै मेघाचे निमुखी निवडला, समुद्र का वोघी पडिला. तो मागुता जैसा आला, आपण पेया. तेवी पिंडाचे निमिषे, पदी पद प्रवेशे. ते एकत्व होय तैसे, पंडुकुमरा. आता दुजे हन होते, की एकची हे आईते. ऐशिये विवंचने पुरते, पुरेचिना. गगनी गगनलया जाये, ऐसे जे काही आहे. ते अनुभवे जो होये, तो होऊन ठाके. म्हणून तेथिची मातू, न चढेची बोलाचा हातू. जेणे संवादाचिया गावा आतू, पैठी कीजे. मेघांच्या द्वाराने समुद्रापासून वेगळे झालेले समुद्राचे पाणी नदीच्या ओघात पडून नदीच्या रूपाने जसे पुन्हा समुद्रास मिळते, म्हणजे तो समुद्रच नदीच्या रूपाने आपण आपणासच मिळतो. हे अर्जुना, त्याप्रमाणे शरीराच्या द्वारे जेव्हा शक्तिरूप टाकून शिवच शिवात मिळतो, तेव्हा ते एकत्व वरील समुद्राच्या ऐक्याप्रमाणे आहे. आता द्वैत होतं की हे स्वरूप स्वतः सिद्ध एकच होतं, असा विचार करण्यापुरतीही जागा उरतच नाही. चिदाकाशात मूर्ध्नी आकाश लयास जातं, अशी जी काही स्थिती आहे, ती अनुभवाने जो होईल त्यालाच ती प्राप्त होईल. म्हणून त्या स्थितीचं वर्णन शब्दांनी सांगताच येत नाही, आणि शब्दांनी सांगता येईल तेव्हाच ती गोष्ट संवादाच्या गावात स्थापित करता येईल. अर्थात शब्दांनीच सांगता येत नाही, तर तिच्याविषयी संवादही होणे शक्य नाही. अर्जुना एरवी तरी, या अभिप्रायाचा जे गर्व धरी. ते पाहे पावई खरी, दुरी ठेली. भ्रूलता मागली कडे, मकाराचेची आंग न मांडे. सडे या प्राणा साकडे, गगना येता. पाठी तेथे चितो भेसाळला, तव शब्दांचा दिवो मावळला. मग तया हिवरी आटू भविन्नला, आकाशाचा. आता महाशून्याच्या डोही, जेथ गगनासीची ठावो नाही. तेथ तागा लागेल काई, बोलाचाया. म्हणून आखरा माझी सापडे, की कानवरी जोडे. हे तैसे नव्हे पुढे,
त्रिशुद्धी गा। जै कही दैवे अनुभविले भावे, तै आपणची हे ठाकावे होनिया। पुढती जाणणे ते नाहीची, म्हणून असो किती हेची। बोलावे आता वायाची धनुर्धरा। अर्जुना, सहज विचार करून पाहिलं तर हा अभिप्राय सांगण्याचा गर्व जी वैखरी धरते ती वाचा ह्या ब्रह्मस्थितीपासून फार दूर राहिली. भुवईच्या मागच्या बाजूला आज्ञाचक्रात मकाराचे स्वरूप राहत नाही. इतकंच नव्हे तर एकट्या प्राणवायूला गगनास येण्याला संकट पडतं. नंतर तो प्राणवायू तिथेच मूर्ध्नी आकाशात मिळाला तेव्हा शब्दाचा दिवस मावळला आणि मग त्यानंतर आकाशाचाही लय झाला. आता परब्रह्मरूपी डोहात जिथे आकाशाचाच थांग लागत नाही तिथे ह्या शब्दरूपी नाव वल्हवण्याच्या वेळूचा लाग लागेल काय? या कारणास्तव ती ब्रह्मस्थिती अक्षरात सापडेल म्हणजे शब्दांनी सांगता येईल अथवा कानांनी ऐकता येईल अशी खरोखरच नाही हे त्रिवार सत्य आहे. जेव्हा कधीतरी दैवयोगाने ते अनुभवाला प्राप्त होईल तेव्हा ते आपणच होऊन राहावं असं हे आहे. अर्जुना, तद्रूप झालं म्हणजे त्यापुढे आता जाणणं काही उरलंच नाही. म्हणून आता हे राहू दे. हेच व्यर्थ किती बोलावं. हरिओम.